तुमच्या लेकीबरोबर अजून एक गोष्ट तुम्ही फार मन लावून करता ती म्हणजे डान्स. हो कारण ती उत्तम डान्सर पण आहे, Yes. शेफ आहे, डान्सर आहे, या बाबाची लाडकी लेक आहे. तर आज या खारी बिस्किटचा डान्स आम्हाला बघायचा आहे. कारण ही पण एक अप्रतिम जोडी आहे. डन. कशी चढू कशी चढू कशी चढू अर्ध्यात आज चुकले आपाट अन मध्ये आला नशिबाचा हात संजय सरांना असं हे म्हणजे काय आहे ना, कुठली गोष्ट करतानाचा एक ऍक्सेप्टन्स फार महत्वाचा असतो. तर ती इतकी छान ऍक्सेप्ट करून ते रिसीव्ह करून करत होते की हे स्पिरिट मला फार आवडलं. थँक्यू. आणि धृती थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आमचा हा क्षण फार गोड झाला. तुमच्या फिल्म मध्ये तुम्ही गाणं, सिनेमॅटोग्राफी, ऍक्टिंग ह्या सगळ्याचं छान कॉम्बिनेशन करता. तशी प्रत्येक चव महत्वाची. त्यामुळे चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला आणि प्रत्येक चवीला माहिती आहे की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट्स आहेत सर्वोत्तम. आणि म्हणूनच पितांबरी रुचियानाकडनं यांना मिळतं एक छानसं स्पेशल गिफ्ट हॅम्पर. चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. पुढच्या सेगमेंटकडे जाताना एक तर तुम्हाला आधी पुढच्या सेगमेंटचं नाव सांगतो. बनवा बनवी असं या सेगमेंटचं नाव आहे. ज्यांना पदार्थ बनवता येतो ते पदार्थ उत्तम बनवतात, ज्यांना येत नाही नाही करेक्ट आहे. ते माणसांना बनवतात आणि ते म्हणतात तुम्हाला खायची अक्कल नाही, मी तो उत्तमच केलं. तर या सदरातली काही माणसं या मंचावरती आहेत. तर त्यांच्याकडून आम्हाला हा पुढचा पदार्थ करायचा आहे. आणि तो पुढचा पदार्थ जसं आता तुम्ही डान्समध्ये एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं तसं कॉम्प्लिमेंट करणारा असला पाहिजे. हे जे बॉल्स तयार झालेले आहेत याचं डीप आहे ते तुम्हाला करायचं. भीती तुम्हाला शिकवणार, मी तसं करणार. नाही. मला काही येत नाही. सर या आपकोही बनाना है सर. हो का? Yes. सर तुम्हाला पाहिजे ना मी हिरो म्हणून, म्हणजे सॉरी सर तुम्हाला पाहिजे ना मी हिरो एकदम मी विसरलोच सर. रेडी आहात तुम्ही? हो, म्हणजे- साहित्य तर येऊ द्या. आधी साहित्य आणा, मग बघूया आपण कृती काय. प्लीज घेऊन या. आज डेब्यू होणार आहे संजय जाधवांचा आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमामध्ये. ते पदार्थ करणार आहेत. तसा लेकीने एक स्मार्ट गेम केलाय की पदार्थ सोपा ठेवलाय तुम्हाला, पण तो तुम्हाला करावा लागेल चांगला. ओके सर? बरोबर. लागणारं साहित्य आधी आम्हाला सांगा. टोमॅटो आहे, ओके. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आहे, हो. मीठ आहे, हो. गार्लिक आहे, हं. थोडीशी साखर आहे, हं. हे मेयोनीज आहे, हं. हे लिंबू आहे. लिंबू आहे. ओके. या डीपला काही स्पेसिफिक नाव आहे? टोमॅटो गार्लिक एओली. टोमॅटो गार्लिक एओली. एओली. ओके. तर टोमॅटो गार्लिक एओली हे डीप आपण करणार आहोत संजय सर. तर साहित्य पाहिलं, कृती पहिल्यांदा काय लागणार आहे? पॅन. पहिल्यांदा तर पॅन लागेल. सर आज तक आपको फॅन तो बहुत वा वा वा. थोडस तेल टाकावं लागणार आहे. ओके. माइंड ब्लोइंग. आता हे जे मी बनवणार आहे ना संकर्षण, हा सर. दिस इज गोइंग टू बी द वर्ल्ड्स बेस्टेस्ट डिप. बेस्टेस्ट कमाल. म्हणजे हो 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 खाल्ल्यानंतर फक्त आईला कमाल एवढंच फक्त फिलिंग. बाई इतके वर्ष करिअर फक्त कॉन्फिडन्स वर चाललंय. आता टोमॅटो दिली सगळा. बस. सर याच्याबरोबर खावंसं वाटावं असं काहीतरी करा. नाही तर आम्हाला डायरेक्ट टोमॅटो केचप शोधायला लागेल. बघ माझं काय आहे ना संकर्षण, हा सर. तुम्ही सगळे माझ्यावर एवढं प्रेम करता ना की हे मी किती वाईट केलेलं असेल ना तरी तू माझ्या तोंडावर म्हणशील दादा कमाल. सर ह्याला प्रेम नाही, संधीचा शोध म्हणतात. अभिनयाच्या कमी नाही. संधीचा शोध. आता गार्लिक. प्रीती, बाप म्हणून ह्या माणसामधली तुला आवडणारी क्वालिटी की ही गोष्ट माझ्या बाबाची वर्ल्ड्स बेस्ट गोष्ट आहे. आय थिंक तो खूप चांगला मित्र आहे सगळ्यांसाठी. अँड दॅट इज अ वन थिंग की मी ते शिकली आहे की आपण आपले फ्रेंड्सला कसं कसं जपून ठेवायचं. अँड आय थिंक इट इज अ व्हेरी बिग क्वालिटी. आणि मला अजून एक त्यांची क्वालिटी काय आवडते माहिती का? ते स्वतःवरचे विनोद फार छान एन्जॉय करतात. हे मी ना व्यक्ती म्हणूनही पाहिले आणि कलाकार म्हणूनही पाहिले. जे तुम्ही इतका कमाल ऍक्सेप्टन्स आहे. नाही पण तुला माहिती आहे हा सर. ही जी क्वालिटी धृती म्हणाली ना ही ऍक्च्युली ना माझ्या वडिलांची पण क्वालिटी. आजोबाची आहे. ओ. हा अभि क्या Little bit of- लाल तिखट. कितना डालना है? नाही, नाही, अरे बाप. सर माझ्या काळजाचा ठोका म्हणजे बस. हिरोचा ऍक्सिडेंट होता होता वाचला सर. नाव आय पुट सॉल्ट. आय विल पुट सॉल्ट. भाई एक कमाल बनने वाला अभी नेक्स्ट लेवल.
साखर आपण टाकतो टू बॅलन्स आउट द फ्लेवर. करेक्ट, चवीसाठी नाही. येस. संकर्षण हे तू याच्या आधी कधीच खाल्लेलं नशील, इतकं कमाल डिप आहे. डिप सारखं वाटत नाही आपण. मी आता म्हणणारच होतो तुमचा त्याला आता आपण मिक्सर मध्ये ब्लेंड करूया हो आणि अच्छा थिक पेस्ट बनवूया बरं, आणि बरं. मग त्याला मेयोनीज मध्ये तब्दील करूया, मिक्स करूया. मिक्सरचं भांडं आमच्याकडे तयार आहे, काही काळजी करू नका. संजय सर मी आता तेच विचार करतो, मिक्सर. नाही सर, आहे ना आपल्याकडे सब आहे इधर सर. फक्त एका चांगल्या दिग्दर्शकाची गरज आहे सर. वा वा वा. इझी. माझी ती कर. बघा मंडळी, हा सोहळा फार इंटरेस्टिंग आहे. 3 तासाचा सिनेमा गळी उतरवणाऱ्या संजय जाधवांना टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात उतरवणं काही जमलेलं नाही. है ना सर? तू अनेकांच्या मनातल्या गोष्टी बोलतो माहितीये का. 3 तासाचा सिनेमा गळी उतरवणाऱ्या. नाही सर, मी असं म्हणणार होतो की हं? आता डीप वाटेल सर ते. हा, आता वाटेल, आता वाटेल. बस चम्मच, 2 बिग चम्मच. सर पूरा लो सर, मुझे बहुत पसंद है. हो, हाँ सर. मिळतं ना. आणि आता ते बस याला आई, आपण कमाल. अप्रतिम mix सर. करूया. ठीक आहे, नॉर्मली मी जेवण बनवत नाही, पण मी जेवण बनवायला लागलो ना, मग भाई मी कोणाचं ऐकत नाही. थोडं. आत्ता त्याला चव येईल. मुलीने केला मेन कोर्स, बाबांनी केलं डीप आणि रेसिपी झाली पूर्ण. म्हणजे ही खूप साऱ्या अँगलनी महत्वाची गोष्ट आहे. मुलांना जर उंच उडायचं असेल तर डीपला बाबा असणं फार महत्वाचं. त्याच्यामुळे सर ही नाही, पण मी जेन्युइनली म्हणतोय की आपल्या आयुष्याचा पाया पक्का असेल तर आपल्याला उंच जाता येतं. आणि जगातल्या कुठल्याही पोरासाठी हे आईबापाचा पाया पक्का असणं फार महत्वाचं आहे. तर तुम्ही जरी फक्त डीप केलेलं असलं तरी त्याला जी परिपूर्णता येणार आहे ती बाबांमुळे शेवटी येते. त्याच्यामुळे मुलं कितीही कर्तृत्ववान झाली, मोठी झाली, तरी त्याला एक सर्कल जे पूर्ण होतं ते आई वडिलांच्या असण्यामुळे आणि त्यांच्या सोबत असण्याने होतं. तर मला असं वाटतं आजची ही रेसिपी खूप अर्थाने खास आहे. संजय जाधवांना पदार्थ करताना आम्ही कधी पाहिलं नव्हतं. तुम्ही तुमच्या मुलीबरोबर डान्स करताय, गंमत जम्मत करताय, गेम खेळताय, हे आम्ही कधी पाहिलं नव्हतं. तर आजचा एपिसोड खूप अर्थाने खास होता. आम्हाला फार आनंद मिळाला. म्हणजे या पदार्थाबरोबरच हे नातं असंच कायम राहू द्या आणि तुम्हाला यशस्वी अनेक वर्ष काम करायची संधी मिळू द्या. माझ्या जवळचे गुरु आहेत, ते नेहमी असं म्हणतात, जो पडतो तो उठतो, उठतो तो पडतो आणि पडलेला 100% पुन्हा उठतो. तर माझी खात्री आहे ह्या कार्यक्रमाचा आणि झी मराठीचा पायगुण असा आहे की तो तुमच्या आयुष्यामध्ये एक अप्रतिम चढ घेऊन येतो आणि तो चढ दम लागणारा नाही तर इतरांच्या छातीमध्ये दम भरवणारा असतो. वा वा. तर असा चढ तुमच्या आयुष्यात नक्की येईल. तर थँक्यू सो मच, तुम्ही आज हा पदार्थ इथे केलात. धृती, तुझे फार मनापासून आभार. जोडी बनाये रखे. आणि तुम्हाला दोघांना पाहिल्यानंतर मी काय म्हणत राहील, या कार्यक्रमामध्ये आओ ना फिर. क्या बात है सर. टोमॅटो गार्लिक एओली. साहित्य: टोमॅटो, लसूण, तेल, लाल तिखट, साखर, मीठ, मेयोनीज. कृती: एका पॅन मध्ये तेल गरम करा, त्यात टोमॅटो घालून मध्यम आचेवर 2 मिनिटे किंवा मऊ होईपर्यंत परतून घ्या. टोमॅटो मऊ झाले की त्यात लसूण घालून छान परतून घ्या. आता त्यात लाल तिखट, मीठ, थोडी साखर घालून सर्व मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सर मध्ये त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या. शेवटी तयार केलेली टोमॅटो लसूण पेस्ट मेयोनीज मध्ये घालून व्यवस्थित एकत्र करा. तुमची चटपटीत टोमॅटो गार्लिक एओली तयार आहे. पितांबरी रुचियांना महत्वाची टीप: टोमॅटो गार्लिक एओली हा पदार्थ करताना डिश एगलेस हवी असेल तर फुल फॅट मेयोनीज वापरा. हा पदार्थ केल्यानंतर किमान 30 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवा, त्याने चव मुरते आणि एओली अजून छान चांगली लागते.